हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना। तर भावा बहिणींनो, काल मी रात्री व्हिडिओ टाकला, तुम्ही तर बघितलाच असेल। बहीण आणि भावंडा इकडे म्हणजे बहीण आणि भाव आली होती। आता मी काय एवढा खोल विचार केला नाही, मी काय एवढी ह्याच्यात सांगितलं बी नाही तुम्हाला कशाला आल्यात कशाला नाही। नाही तर मी बहीण यायची म्हणल्यावर भरपूर पहिलं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ। बहीण यायची म्हणल्यावर खुश व्हायची, परत भाव यायचा म्हणलं तरी खुश व्हायची। पण त्या दिवशी आली आणि लगेच गेली। पण ह्यांच्या मनात काय होतं हे मला नव्हतं ना माहिती। आता ती दवाखान्यात म्हणून आली होती, दवाखान्यात आली तिने रिपोर्ट पण काढलं आणि हिथून गेल्यावर मला निम्यात रस्त्यातच फोन केला। फोन काय केला, भावानी फोन केला की पैसे गाडी निलावाला काढली, कुणाची आवेची गाडी निलावाला काढली, पैसे दे मला। तर आता तुम्ही सांगा माझं काय कारण येतं पैसे द्यायचं, आणि मी का म्हणून देऊ पैसे? गाडी निलावाला काढू नाही तर काय करू? ह्यांच्या मनाचा उद्योग ही करतील आणि पैसे मला मागतील। तर मी म्हणलं बाबा माझी आता हिथं आल्यावर त्यांनी ज्यावेळेस हिथं आलते ना त्यावेळेस माझ्या अडचणी मी सांगितल्या होत्या। एक तर मी बरेच दिवस झालं तुम्ही बघितलंय मसाल्याचं काम पण बंद ठेवलं होतं मी, का तर हप्ता कट व्हायचं होतं म्हणून पैसे मी असं घालवलं नाही। तर कारण की 16-17 हजार रुपये हप्ता कट होऊन जातो ना माझा। घराच्या टायमाला गोल्ड लोन आपलं घराच्या टायमाला गोल्ड लोन पण केलेलं आहे मी, आणि ही काय म्हणतात म्हणजे आपलं लोन केलेलं ह्याच्या होते म्हणजे असं फायनान्सचं लोन कुठं काय असं केलेलं घर बांधायच्या टायमाला। आता आपली काय एवढी जाहिरी नाही, प्रॉपर्टी नव्हती आपल्यापाशी की आपण काना स्वतःच्या म्हणजे जवळचं काय असं पैसे किंवा वावर शिवर नाही तर घरी त्याचा आधार आपल्याला होईल। आपण कष्ट करून खाणारे माणसं भावा बहिणींनो। त्याच्यामुळं घराच्या टायमाला ज्यावेळेस घराचं काम चालू होतं त्यावेळेस मी बरंच असं लोन काढलेलं होतं घराचं काम पूर्ण करून घ्यायसाठी, ती मी अजून फिरतीया। तर मला महिन्याला चांगलं 16-17 हजार रुपये महिना भरावा लागतो, 15-16 हजार रुपये। आणि ती महिन्याला पैसे भरायला मला लय टेन्शन येतं, म्हणजे चालूच असतं। तर आम्ही दोघं नवरा बायको प्रत्येक ह्याचं काम करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे बरंच असे आपली जी बी काम येईल आम्हाला जी काम येईल पुढे ती करतो। आता मसाल्याचं काम झालं तर मसाल्याचं काम पण आता तुम्हाला सांगते चालू आहे माझं। म्हणजे आता बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न आहे की पूनमताई मसाला बंद केला का? पण मसाला बंद केलेला नाही, मसाला चालू आहे। पण विषय म्हणजे काय झालं की आता हप्ता कट होऊन जायचं होतं, त्याच्यामुळे मी काय मटेरियल आणलं नाही, कारण की गुतावलं नाही तर पैसे मटेरियलला। मसाला काय एका दिवसातच सगळा विकणार नाही ही मला माहिती आहे ना, कारण की कुठला बिझनेस करायचा म्हणलं तरी एका दिवसात माणूस काय म्हणतात वरच्या पायरीवर जात नाही, त्याला टप्प्याटप्प्याने जावं लागतं। आणि आपला नवीन बिझनेस आहे आणि तो लगेच एका दिवसात मसाला विकणार आहे का तेव्हा एवढं पैसे गुतवायला? त्याच्यामुळे मी काय म्हणलं आपलं थोडं थांबावा आणि म्हणलं एवढा हप्ता कट होऊन गेलं की मग मसाल्याचं मटेरियल परत भरावा आणि नंतर मसाला करावा। आता मशनी तर घरीच आणलेले आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे, मशनी घरी आणलेले आहेत मी, त्याच्यामुळे आपल्याला बाहेर कुटायला पैसे द्यावं लागणार नाहीत। घरीच कुठून मी सगळ्यांसाठी मसाला म्हणजे आपल्या जी भाऊ बहीण ऑर्डर टाकतात त्यांच्यासाठी मी घरीच आपला मसाला तयार करते आणि घरीच पाठवते। नखपालिश लावली हाताला लय दिवसातून तर पाठवत असते, आणि मग पैसे वाचतात आपलं कुटायचं पैसे। आणि मटेरियल पण मसाल्याचं भरपूर महाग झालंय, त्याच्यामुळे मग मी म्हणलं थोडंसं आपलं थांबावं, एवढा हप्ता ही कट झालं ना की मग म्हणलं आपलं परत मटेरियल भरावं आणि चालू करावं आपलं मसाल्याचं काम। तवर तर हाय आपलं थोडं जसं आता एकखट्ट्या मटेरियल आणायला लय पैसे लागतात, मग आपलं किलो 2 किलो आणून असं कुठून जशा ऑर्डर प्रमाणे आपलं पाठवलं तरी काय अडचण नाही। ह्या दृष्टिकोनातून मी आपलं जास्त पैसे गुतावलं नाही। तर मग आता बहीण भाऊ इथं आली होती, मी त्यांना एवढा जीव तोडून सांगितलं की माझे लय अडचण चालली आणि पुरींचं शिक्षण चालू आहे, तारांबळ चालली म्हणलं सध्याच्याला। पुरींचं शिक्षण पाणी म्हणलं शिक्षणाला भरपूर पैसा लागतोय, घरात खर्चायला बी पैसे लागतात। तुमच्या दाजीचं बी काम सुटलं होतं, नवऱ्याचं बी काम सुटल्यामुळं थोडीशी घराचा पूर्ण भार माझ्यावर पडला ना। आता त्यांचा हातभार असला ना मग घर खर्च जरी भागला ना तरी बाकीचं मी हँडल करू शकते। आता मी शिलाई मशीनचं ही काम भरपूर करते भाऊ बहिणींनो, काम कोणतं करत नाही असं नाही, काम माझी लय भरपूर असतात। हो का आता ही झंपर मला कापायच्यात, इकडं आहेत हो का इकडं शिवलेला आहेत, परत कपाटात मी शिवलेलं ठेवल्यात झंपर, म्हणजे माझं
काम मी कोणचं नाही कोणचं असं चालूच ठेवत असते. मला काम आहे ना 4 पैसे येणं असलं तर बरं वाटतं. मग आता एवढा जीव तोडून मी भावाला बहिणीला इथं आल्यावर सांगितलं माझी थोडी म्हणजे अशी तारांबळ चालली. आता मी तर कुणाला मागू शकत नाही, मला माहित आहे मी मागितलं तर कोण मला देणार पण नाही. घरातल्या माणसावर तर मी कधी अवलंबून राहत नाही कोणच्या, बर का. मग एवढं जीव तोडून जरी मी सांगितलं ह्यांना, तरी पण तुम्हाला सांगते ज्या दिवशी गेली, आदल्या दिवशी आली आणि दुसऱ्या दिवशी गेली, दोघं पण गेली बर का. बहीण भाव मेहून म्हणजे बहिणीचा नवरा आलाय होती. निम्या रस्त्यातनच भावाने मला फोन केला. मला म्हणला भावाची गाडी निलावाला निघली, म्हणजे आव्याला गाडी घेऊन दिलेली निलावाला निघली. आता त्या गाडीचं बी मी तुम्हाला सांगते काय आहे ती. म्हणलं निलावाला निघली तर म्हणलं मी काय करू मग. तर मला म्हणला पैसे दे. म्हणलं कुठलं देऊ पैसे, म्हणजे तुम्हाला एवढं मी जीव तोडून सांगते तरी तुमचा विश्वासच बसा ना. तर म्हणलं मी पैसे कुठलं देऊ तुला. तर मला म्हणलं गोल्ड लोन कर. म्हणलं शहाणाईच, म्हणलं तुला गोल्ड लोन करून देते. म्हणलं ऑलरेडी माझं म्हणलं गोल्ड लोन कितीतरी म्हणलं मी घराच्या टायमाला केलेलं आहे. मी एवढा जीव तोडून म्हणलं तुम्हाला सांगते तरी पण म्हणलं तुम्हाला फरक पड नाही. हा, आणि म्हणलं गोल्ड लोन करून द्यायला म्हणलं ते एवढा लगेच तू म्हणलं कानकुनी दिचे. मला म्हणलं 2 महिने दे तू आणि ठेवू काहीतरी घाणन मला पैसे दे. म्हणलं अजिबात चालणार नाही. म्हणलं मी 1 रुपया पण देणार नाही. म्हणलं तुम्ही काय चाल करण्यान म्हणलं आम्हाला निस्तरायला होता का. म्हणलं तुम्हाला जर चांगल्या गोष्टी मी कधी सांगितल्या तर पटत नाही त्या. आता महाग ज्या वेळेस त्या ढेबऱ्या बाईला म्हणजे योगीला मी काम बघितलं होतं इथं पियाच्या कॉलेजवर, त्यावेळेस मी माझ्या 3 बी भावंडांना फोन केला होता भावा बहिणींनो, यांना काम नको. ज्या वेळेस मी पियाच्या कॉलेजवर काम बघितलं त्यावेळेस 3 भावंडांना फोन केला. पहिल्यांदा केला आव्याला. आव्याला म्हणलं आव्या म्हणलं इथं काम आहे, म्हणलं करशील का. शाळेवर म्हणलं सिक्युरिटीचं गार्डचं काम आहे, म्हणलं 15,000 रुपये म्हणलं महिना पेमेंट भेटतंय. आता त्याला पण लागलेले आहेत टुकरे आणि तिकडं म्हणजे कामाला जातो पण तिथं 4 दिवस काम आहे ना 8 दिवस काम बंद आहे. मग दुसऱ्या भावाला म्हणलं फोन केला मी. ह्यो नाही म्हणल्यावर दुसऱ्या भावाला फोन केला. ह्याला बडबड केली बारक्याला आणि दुसऱ्याला केला फोन. म्हणलं काम आहे म्हणलं करशील का. तर त्यो तर नाहीच करणार ही तर मला माहितीच होतं. तर म्हणलं नाही बाबा म्हणजे काय म्हण दुसरंच काहीतरी बोलत होता, पैशाच काहीतरी चाललं. हा पैसे म्हणला माझे आहे ना काय म्हणतात ती अंगाला त्याच्या उठलं नाही का ती खाजावतोय ती फंगल खाजावतोय. म्हणलं पैसे पाठव मला 500 रुपये, मला दवाखान्यात जायचं. म्हणलं माझ्याकडे पैसेच नाही. तर मी काय पैसे दिले नाहीत भाऊ बहिणीनं, कारण की हो का माझ्या माग 3 लेकरं बाळ, नवऱ्याला पण माझ्या आता जसं ती काम सुटलंय तेव्हापासून कधी काम लागतं कधी लागत नाही. अख्ख्या घरादाराचा भार माझ्यावर आहे आणि ह्यांना किती सांगितलं तरी ह्यांना समजत नाही. मग अख्ख्या घरादाराचं टेन्शन माझ्या डोक्यावर आणि त्याच्यात मग ह्यांनी म्हणायचं दी 10 दी 5 आणि मग मी म्हणलं बाबा माझ्याकडे पैसे नाहीत म्हणलं द्यायला तुला. म्हणलं बघ तुझा तो. तर मला म्हणला 500 रुपये दे म्हणलं मला दवाखान्यात जायचं. जीव तोडू तेव्हा बी मागत होता. मस्त वाटतं पण म्हणलं ह्यांना लागली सवय. ह्यांना वाटतं की पैसा हे फुकाट मिळतोय. मी म्हणलं माझ्याकडे पैसे नाही तर तुझा तू बघ म्हणलं, मला काय मागू नको म्हणलं. आणि मग त्याच्यावरती त्याला राग आला पैसे नाही दिलं म्हणून, म्हणजे दिलं तरच गोड बोलतोय. आणि मग त्या कामाच्या टायमाला ज्यावेळेस त्याला म्हणलं का मी काम आहे इथं, तेव्हा त्याचं फंगलवर चाललं होतं मला पैसे दे 500 रुपये. त्या कामाचं गेलं का गेलं असंच. मग बनीला फोन केला. बनीला म्हणलं काम आहे म्हणलं तुला पण, म्हणजे आता तिच्यासाठीच माझं काम होतं पण म्हणलं भावांना बी विचारून बघावं म्हणलं अजून बघता येईल कुठं बी काम. मग तुम्हाला सांगते बनीला फोन केला. बनीला म्हणलं की इथं शाळेवर काम आहे म्हणलं करशील का पियाच्या शाळेवर. तर मला म्हणली गप्प पडली. म्हणली बघू सांगीन म्हणली तुला. म्हणलं सांगाय नाही तिथं लगेच माणसं लागते ती. तर म्हणली बघू सांगीन. आता मला तर माहितीच आहे तिघं बी करणार नाही ते. आणि माझ्या नवऱ्याला मला मी स्वतः तयार झाली होती. मी म्हणलं होतं मी करीन काम. तर नवरा मला म्हणला की तू मिशनीचं काम आणि तुझं इथं चालू असतं कशी करशील. आता त्यांना म्हणलं मग त्यांना म्हणलं होतं मी नाही ह्यांनी केलं तर तुम्ही करा म्हणजे त्यांना. पण तिथं 35च्या आतलीच लागत होती ना लोक, त्याच्यामुळे त्यांचं काही जुळलं नाही. मग मी नादावली होती. मी म्हणलं चांगलंय म्हणलं मी संध्याकाळची आल्यावर जम्पर ही शिवत जाईन
दिवसभर म्हणलं ही करीन, म्हणलं काम करीन तिथं, आणि संध्याकाळची म्हणलं झंपर फिंपर शिवीन, त्यात काय एवढं. पण ह्यांनी काय मला म्हणलं की ही मसाल्याचं आणि ही म्हणलं नाही जुळणार, नको म्हणलं इडी होऊच. बरं म्हणलं ठीक आहे चालतंय. मग आता त्या दिवशी इथं आल्यावर ह्यांनी मला निम्यातनच फोन केला की पैशासाठी गोल्ड घांठू आणि मला पैसे दे. तर त्याला मी बडबड केली, म्हणलं अजिबात माझ्याकडे पैसा नाही. तर मग त्याने ठेवून दिला फोन. मग मी परत बहिणीला फोन केला, बहीण तिकडे गेली ना माहेरात. मग मी बहिणीला फोन केला, म्हणलं तुला पटतंय का. तर मला म्हणली काय झालं. म्हणलं भावाने फोन केलाय, मी म्हणलं एवढं तुम्हाला इथं आल्यावर जीव तोडून सांगितलं की बाबा माझ्याकडे पैसे, माझा हप्ता जात्यात कट होऊन, माझ्याकडे पैसे नाही तर माझी घरात तारांबळ चालली, माझी लेकरं बाळ जसं असेल तसं खाते ती म्हणलं. आणि नवरा बी म्हणलं माझ्या नवऱ्याचं पण काम बंद झालंय, तर म्हणलं कधी लागतं कधी लागत नाही काम. आणि म्हणलं खुशाल म्हणलं मला पैसे मागतो आणि ती बी गोल्ड लोन करून. म्हणलं नाही ह्यानी दिलं पैसे की म्हणलं आला माझ्या नारड्या फास. एक तर तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं, कोणची बी गाडव चूक करून एकदा माणसाने बघावा. मग आहे ना तिला म्हणलं तुला पटतंय का. तर मी म्हणलं पैसे मागतोय मला, तुला पटलं का. तर मला म्हणली हो त्याने मायापाशीच बसून केला होता फोन. मग म्हणलं तुझ्यापाशी बसून केला होता, मग तुला नाही सांगता आलं हा. आणि ते म्हणलं तुम्हाला लागली म्हणलं सवय, जी जवळ आहे तीच घालवायचं आणि त्याच्यातच आपली काय असेल ते खाणं पिणं करायचं. बाहेर जाऊन असं कुठं चांगलं काम बघायचं नाही, धंदा नाही. बाहेर जाऊन चांगला काम धंदा बघितलं तर म्हणलं 4 पैसे येतील. आणि म्हणलं किती भावांचं तुझं भांडण झालं तरी तुला त्या माहेराशिवाय एक कटत नाही हा. अवघड आहे म्हणलं. हो का मी बडबड करते, तिला माहित आहे ना मी बडबड करते ना. मला आहे ना असं माणसाने लय आळशीपणा असला ना माणसाच्या अंगात, मला आवडत नाही भाऊ बहिणीनं, खरं सांगते तुम्हाला. ती मायापाशी थांबली नाही. मग इथं तिला मी मागच सांगितलं होतं, माझी इथं राहायचं म्हणलं तर काम करावं लागेल, मला अशी बसून जमणार नाही म्हणलं. तुला वाटेल की मी अशी बसून राहावा आणि मला सगळ्यांनी आयतं सगळं काय द्यावा, तर म्हणलं तुला मला काय जमणार नाही म्हणलं. माझ्या पुरी एवढूल्या म्हणलं काम करते ते हा. आणि म्हणलं तुला कोण बसून मग लागलंय घालायला. म्हणलं तुला जर इथं राहायचं असेल मायापाशी तर कामधंदा करावा लागेल. तर मायापाशी थांबली नाही हा. मी मागच सांगितलं होतं, म्हणलं माझ्यापाशी यायचं असलं तर कामधंदा करायची, तसलं बसून आम्ही करायचं मरमर मरमर काम. तुम्ही बसायचं आईश पायशन ही झालं की माझं ही दुखतंय माझं ती दुखतंय. दुखणं तर सगळ्यालाच आहे, कामधंदा करायची म्हणलं पण दुखतंय आणि घरी बसणाराचं पण दुखतंय म्हणलं. दुखणे तर सगळ्याच्याच माग येतं. आणि मग मला आता बारक्या भावाची आता भावा बहिणीनं गाडी निलावाला निघाली. तर आता तो तर महिन्याला त्याने बी मला केला होता फोन. आका म्हणला माझी आहे ना गाडी ओढून नेली म्हणला ह्याच्यातून बारामतीतून. तर म्हणलं का म्हणून. तर म्हणला की मी हप्ता तो काम करून हप्ता भरत होता भावा बहिणीनं. मग तो काम करून हप्ता भरत होता पण ह्या राजाने हप्ता भरलं नाही. तर आणि मग त्याची गाडी आहे ना ती गाडी आहे त्या राजाच्या नावावर. मग त्या राजाच्या नावावर गाडी आहे त्याच्यामुळं गाडी ओढून नेली. राजाने हप्ता भरलंच नाही. तर आव्याने मस्त काम धंदा करून राजाच्या अकाउंटवर पैसे सोडलं. एक जरी हप्ता लेट झाला तर राजा तिकडून खुंदल्यावाने करायचा. मग असं का केलं राजाने. तरी राजाला कळू नाही का की बाबा मला काय म्हणायचं भाऊ बहिणीनो. आता राजाच्या नावावर जरी गाडी घेतली, मग राजाच्या नावावर गाडी घेतली, आव्यानं गाडी घेतली राजाच्या नावावर. आणि राजा आहे ना आव्या पैसे भरतोय त्या गाडीचं आणि आव्या 10 घेऊन हिंडू नाही तर तिकडे 20 घेऊन हिंडू. ह्याला काय घेणं देणं पडलं ह्या राजाला. राजा म्हणतोय तिकडे 10च घेऊन त्या गाडीवर हिंडतोय आणि 20च घेऊन हिंडतोय. मग आता तुम्ही सांगा, माझ्या नावा मी राजाला मोबाईल घेऊन दिलाय, मग त्या राजा त्या मोबाईल मध्ये काय करतोय मला काय घेणं देणं पडलंय. मस्त मी माझ्या नावावर घेऊन दिलाय, माझा हप्ता भरण्यास मला मतलब. मी हप्त्याला पण आहे ना ज्यावेळेस हप्ता येईल ना त्यावेळेस राजाला मला फोन करावा लागतो. मनाने मला कसं वाटतं बाबा कुणाचं झालं तरी हो का त्याला बी कष्ट करायचंय मला बी कष्ट करायचंय. आव्या पैसे देत होता ना, मग एक हप्ता तो म्हणतो माझ्या खात्यावरनं मायनस मध्ये गेले पैसे. मग एक हप्ता जर मायनस मध्ये गेला तर माणूस दुसऱ्या वेळेस सावध होतो की बाबा माझ्या खात्यावर काही पैसे सोडू नको, मायनस मध्ये खाते पैसे कट होऊन जातात. डायरेक्ट आपण शोरूमला जाऊन पैसे म्हणजे तिथं जाऊन भरू, फायनान्सच्या ह्याच्यात ऑफिस मध्ये जाऊन भरू पैसे. मग ह्याने पैसे सोडूच तर आता 4-5 हप्ते याचं ब्राऊन म्हणजे ही झाली. आता आव्यानं तर पैसे भरल्यात
आणि हो व्याज उद्या हप्ता म्हणताना आदल्या दिवशी पैसे भरत होता. मग पैसे गेलं कुठं? हा, मग हे राजाने असं का केलं? आणि मग आता हा का, आता तुम्हाला सांगते मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय चाललंय ते यांचं. तर तुम्हाला सांगते, मला फोन करून, आता मी काही जास्त भाऊ बहिणीनं कामाच्या नादात सांगत नाही, पण योगी तसलीच आणि ते राजा तसलाच. त्यांना चांगलं सांगायला गेलं ना की टांगाय नेते ते. मी मागच म्हणलं होतं की राजाचे नाव काय, म्हणजे राजाचे नाव नाही, आव्याला मी म्हणलं होतं की आव्या म्हणलं मी आहे ना, माझी गाडी आता माझ्या नावावली आहे ना, म्हणलं नील झाली ना माझी गाडी, तरी म्हणलं मी तुला माझ्या नावावर गाडी काढून देईन म्हणलं. आणि जरी कधी हप्त्याला अडचण आली तर म्हणलं मी भरीन एखादा हप्ता माझी, कारण की माझी गाडी नील झाल्यावर मग काय अडचण नाही ना येणार. तर तेवढा शब्द मी आदली 2 दिवस म्हणलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर योगाने स्वतः मूर्खीपणा केला. राजूच्या नावाला गाडी घेऊन दिली आणि मोठीपणा गाजावला. आणि मग आता फेडायची बारी आली तर कशाला आता मागं सरायचं? फेडा ना मग, घाण ठेवा तिकडं, नाही तर कुठं तोडीला उसाला जा, नाही तर कामाला जा बट्यावर. काय कोणाला घेणं देणं पडलंय? बरोबर आहे का नाही? मग ही ह्यांच्या आशात हेर येतं आणि ह्याला कारणीभूत ती ढिबरी आहे योगी. तिला चांगलं आपण जर काय सांगितलं तुला शहाणी, म्हणजे मला येडी येडी मला म्हणते ती बरं का भाऊ बहिणीनं. मी ह्यांना काय सांगायला गेले ना, मला येड्यात जमा करते ती. म्हणूनच ह्यांना मी निस्तरायला लावलंय. ज्याचा हात मोडल ना त्याच्या गळ्यात पडल, ज्याचं त्याचं प्रॉब्लेम ज्याने त्याने सॉल्व्ह करायचा असं मी सांगितलेलं आहे. पण अशी आहे ना डोकं फिरायसारखी कामं करतात. आता मला म्हणले की राजूच्या नावावर आणायची भट्टीवरनं उचल आणि त्याची लेकरं आता आहे ना, तुझ्याकडे एक आणि माझ्याकडे एक, सांभाळायचं म्हणजे सांभाळायला न्यायचं त्याची लेकरं. आणि हे काय परत काय म्हणते की वाटलंच तर दोन्ही बी तुझ्याकडे राहून दे. मग मला काय म्हणायचं भाऊ बहिणींनो, ही मोकळी आहे ना, हिने सांभाळावी ना दोन्ही पण लेकरं, काय फरक पडतो या? हा, ही मोकळीच आहे ना, ही कुठं काय जाती वय? हा, आणि तसं बी तुला लेकरं बाळा बी नाही तर म्हणा राहून दे दोन्ही तुझ्यापाशी, तू सांभाळ. हा, आणि तसा बी विश्वास नाही. पहिल्यापासून मी काय म्हणलं की म्हणलं राजाची पोरगी आहे मोठी, म्हणलं मायरू माझ्यापाशी राहिली म्हणजे चांगलं वळण लागल, पुरींच्यात राहून शिक्षण पाणी करल, शाळेत ही जाईल पुरींच्या नादाने ही. म्हणलं चांगल्या ठिकाणी राहिल्यावर चांगलं संस्कार लागतात लेकरांना. म्हणलं पोरगी किती दिवसापासून म्हणलं मायापाशी ठेवायची, म्हणजे माझा विचार चालू होता बरं का लेकरात. म्हणलं पोरींच्यात एकदा, आता त्या पोरीला बी लागली हिंडाय फिरायची सवय भाऊ बहिणीनं. जसं आपण संस्कार देईल ना तसं लेकरांना लागत असते. त्या पोरीला बी हिंडाय फिरायची सवय लागलेली आहे. कोण निघाल ते याच महाग हिंडायचं, आणि मावळण तर सारखी तिथंच असती, निघाले की निघालीच महाग. आणि मी काय जास्त हिंडत नाही, मी सक्त आहे जरा. मी आहे ना जिथं चुकीचं असेल तिथं जरा बडबड करते, बारकी लेकर असू द्या काय असू द्या. त्याच्यामुळं आहे ना ती पोरगी मायापाशी राहायला नको म्हणते, कारण की मी माझ्या लेकरांना सुद्धा पहिल्यापासून दापातच, म्हणजे कुठल्या बी गोष्टीला जिथं चुकीचं असेल तिथं दडापलेलं आहे. आणि मग त्यांना मी जर असं काय लेकरांना चुकीच्या वळणावर जर असं खवळायचं ही म्हणलं ना की त्यांना वाईट लागतं. त्यांना वाटतं ही जीवच लावत नाही पुरीला, म्हणजे त्यांच्या लेकरांना जीव लागत नाही. पण त्यांना काय माहिती वाईट म्हणजे त्यांच्या वाईट ह्याच्यात साथ देणं म्हणजे जीव लावणं नसतं. आपण आपली लेकरं स्वतःहून वाईट मार्गावर घालवतोय असं समजायचं. आता मी माझ्या 3 लेकरांना जन्म दिला, मी माझ्या लेकरांबरोबर सक्त राहते, याचा अर्थ असा आहे का मी त्यांना जीव लावत नाही? असं आहे का? हा, जिथं वळण तिथं वळण. लाड कशाचा असतो? खायचा प्यायचा, लिहायचा नेसायचा. कसलं बी लाड करून जमत नाही तर तेव्हा लेकरं ऐकत्यात आणि त्यांच्या भविष्यासाठी ती चांगलं संस्कार लावणं ही त्यांच्या भविष्यासाठी महत्वाचं येतं. म्हणून लेकरांना सुद्धा लहानपणापासून चांगली वळणं लावावं लागतात.